ओके गाइस, तो अभी देख लो ये रोपवे मतलब जाता कहाँ से। सो कुछ इस तरीके से ये जो वायर्स दिख रही है, ये वायर्स धीरे धीरे अरे ये तो यहाँ पे जा रही है, ये वाली नहीं गाइस, सॉरी ये वाले जो दिख रहे हैं ना आपको, ये वाले, तो ये वाले ऐसे जाते हैं डायरेक्ट सीधा। ये देखो, ये डायरेक्ट ऊपर जाते हैं, मतलब फिंगर नहीं आ रहा, जो ऊपर वाले देख रहे हो ना, ये यहाँ तक जाते हैं। और ये कहाँ तक जाते हैं, ये देखो यहाँ पे जो दिख रहा है मेन पॉइंट, यहाँ तक जाएगा। सो हम जाएंगे रोपवे से। लुक एट दिस, सो ओके, तो अभी ना हम लोग जा रहे हैं रायगढ़। महाड़ से अप्रॉक्सिमेटली 20 से 25 किलोमीटर दूर है छत्रपती शिवाजी महाराजांच्या। तो अनुभव पण मी तुमच्यासोबत शेअर करतो। होप फॉर द बेस्ट। जर प्रॉपर गायडर भेटला तिकडे गाईड करणारा, घेऊया ना गायडर, दारू प्यायला जाऊदे तिकडे दुनियादारी बघू। मी मस्तपैकी टाईट होऊन होतो संध्याकाळच्या गाडीला। गायडर भेटला तर गायडर घेऊ, म्हणजे ते पण मी रेकॉर्ड करून तुम्हाला टाकेन। गायडर अनफॉर्च्युनेटली नाही भेटलं किंवा त्याचा खर्च जास्त असेल तर ती हिस्ट्री मी व्हॉइस ओव्हरमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन। ओके, सो आता हे घेऊन जाणार आहेत आम्हाला गडावरती। पायथ्याशी जाणार कुठं? पायथ्याशी ना, पायथ्याशी म्हणजे काही टेन्शन नाही। तिथून दोन ऑप्शन आहेत, एक तर चालत वर जायचं किंवा रोपवेने जायचं। आता भरभक्का मून आहे, म्हणजे खरं जाण्याची मजा तर चालतच असते, पण भरभक्का मून असल्यामुळे तिकडे गेल्यावर ठरवू रोपवेने जायचा विचार करतोय। जवळपास 200 रुपये ते घेण्याचे चान्सेस आहेत, 200 400 जातील, बट 300 काय 300 रुपये माहिला एवढे? रिटर्न। अच्छा, रिटर्न, रिटर्न ठीक आहे, 300 रुपये। सो नो इशू। आता तिकडे गेल्यावरती ती पण मजा बघू आपण। माझी मुशी पण भारी वाटते ना याच्यात, तुझी नाही वाटत आहे? मी पहिल्यांदा एवढी दाढी वाटत। मी पण दाखव ना सगळं। बस झालं, सगळा सेम रस्ता आहे। अरे थांबो, फालतूगिरी है। सो गाइज, वेलकम बैक इन द सेंस उसी व्लॉग में हम कंटिन्यू कर रहे हैं। मैंने टी शर्ट बदला, बाकी कुछ नहीं। एक्चुअली हम जा रहे थे घर पे, तो मतलब आपने देखा होगा ना, मतलब इससे वाले पहले वाले शॉर्ट में मैंने बोला था की छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ला आम्ही बघायला चाललो आहे। तर डिसिजन आमचा पूर्ण फायनल झाला। थोडंसं बजेट प्लॅनिंग केलं, थोडंसं कॉस्टिंग प्लॅनिंग केलं, थोडासा टाईम मॅनेजमेंट केला आणि सगळं प्रॉपर मॅनेज केल्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की येस, आम्ही आता चाललो आहे वरती। जाताना गड चढत नाही चाललो आहे, इकडून एक ऑप्शन आहे रोपवेचा। ओके, तर या रोपवेच्या ऑप्शनने आम्ही जाताना वर जाणार, एक 5-7 मिनटामध्ये पोचू। वर गेल्यावरती संपूर्ण गड किल्ला समजून घेऊ, पाहून घेऊ, तुम्हालाही दाखवायचा प्रयत्न करू। हिस्ट्री आम्हाला कळाली तर तुमच्यापर्यंत पोचू, आम्हाला नाही कळाली तर मी हिस्ट्री समजून घेईन आणि व्हॉइस ओव्हरमध्ये अपडेट करेन। पण तुम्ही किल्ला एन्जॉय करा, आमची जर्नी एन्जॉय करा आणि आमच्या जर्नीसोबत तुम्ही राहाल अशी अपेक्षा आहे। तरी किती लांब? अच्छा, असं तोंड केलं म्हणजे ठीक है। सो दिस इज़ हाउ एग्जैक्टली वी आर गोइंग नाउ। बाकी मौसम बड़ा गरम सा है, पण मैं बहुत मज़े में और खुश हूँ। तो पुणे गाईज अंकलने काकाने आम्हाला थोडीशी लिफ्ट दिली, म्हणजे 1 किलोमीटरचा प्रवास चालत करावा लागला असता तर तोच प्रवास कुठेतरी आता थोडासा सोपा होईल। अजून एक 10 मिनटं आमची चालायची वाचली। मी गेली काकांकडे कॅमेरा फिरू। ओके, तर हे आहेत काका ज्यांनी आम्हाला मदत। अरे मी अर्धा ब्लॉग स्टार्ट झाला है। सो गाइज अभी बैठे हैं और काका ने मतलब हमें थोड़ा सा लिफ्ट दे दिया, तो थोड़ा सा टाइम बचा, थोड़ा सा इंतजार बचा। सो काका यहाँ पर है हमारे साथ, गाडी येते ओके थांब द्या काका। हां, सो पावसातून जर आलो तर मी कधीच रोपवेने येणार नाही, कारण मला जी चालण्यात जी मजा आहे ना ती रोपवेने नाही। पण आता कसं आहे की अनप्लॅन होते ना, त्याच्यामुळे आम्ही वेळेच्या अभावी आम्ही सगळ्या या गोष्टी विचार केला आणि बोललो रोपवेने जाणार। जर नॉर्मल जर पाऊस पडत असताना तर मी तर केलं असतं
ओके गाइस, तो अभी देख लो ये रोपवे मतलब जाता कहाँ से। सो कुछ इस तरीके से ये जो वायर्स दिख रही है, ये वायर्स धीरे धीरे, अरे ये तो यहाँ पे जा रही है, ये वाली नहीं गाइस, सॉरी ये वाले जो दिख रहे हैं ना आपको, ये वाले, तो ये वाले ऐसे जाते हैं डायरेक्ट सीधा, ये देखो ये डायरेक्ट ऊपर जाते हैं, मतलब फिंगर नहीं आ रहा, जो ऊपर वाले देख रहे हो ना ये यहाँ तक जाते हैं। और ये कहाँ तक जाते हैं, ये देखो यहाँ पे जो जो दिख रहा है मेन पॉइंट, यहाँ तक जाएगा। सो हम जाएंगे रोपवे से। तो ये वाला जो पार्ट होगा रोपवे के लिए है। अभी रोपवे में जाएंगे। रोपवे का बजट आई थिंक 300 रुपये होगा जाने आने का, तो जाने का 150, आने का 300। अब बजट क्या रहेगा वो बताता हूँ आपको, चलो। तिथला बॅरिकेड तिथला बॅरिकेड तिकीट कोण आहे? इथून रोपवे असा रोपवे दिसतो, आवाज जातो। दोन आहे। ठप्पा पडलाय, असं असं करत तिकडे जायचंय। कैमरा बंद कर। सो गाइस, यहाँ पे ना सबसे पहले संग्रहालय है, तो ये संग्रहालय देखते हैं। आओ जल्दी जल्दी। तो इस तरीके से अंदर अंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे पूर्ण इतिहास, असा काहीशा छोट्या छोट्या बालपण, त्यांनी केलेले छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज असे दाखवलेले आहेत। फटाफट पुढे पुढे इथे तुम्ही बघाल औरंगजेब आहे, त्यावेळेला शंभूराजे छोटे होते। पुढे पटकन सगळं सगळं दाखव। इथे वरती तुम्ही ओरिजिनल फोटोज बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे, मतलब हे थोडे थोडे असे काहीसे त्यांचे क्षण आहेत आणि त्या काळातले जुने फोटोज आहेत। इकडे आहे, इथे किल्ला आहे, किल्ला कसा दिसेल, शिवनेरी किल्ल्याचं इथे एक छोटंसं रूप तुम्हाला दिसेल। फोटो तितका क्लिअर नाही आहे बट काहीशा प्रमाणामध्ये दिसेल। इथे तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे दिसतील। त्याच्यानंतरला अजून थोडंसं पुढे जर आपण आलो तर इकडे बघा पवनखिंडीमध्ये हे, त्याच्यानंतरला तुम्ही अजून इथे एक किल्ल्याचं दर्शन इथे बघू शकता। अजून थोडंसं पुढे आलात तर कशा पद्धतीने या साईडला सुद्धा इथे एक छोटीशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे। त्याच्यानंतरला इथे याला काय बोलतात, राजमुद्रा आहे। अजून एक दोन अशा रायगड सुद्धा आहे आणि काही असे अविस्मरणीय क्षण जे फोटोमध्ये कैद आहेत। त्याच्यानंतरला इथे तुम्ही इंग्रजांसोबतचं काही कन्व्हर्सेशनचे ॲनिमेशनद्वारे फोटोचित्र दाखवलेलं आहे। अजून थोडंसं पुढे याल तर तुम्हाला दिसेल की औरंगजेबाची बोटं कापली होती ना, हां, तर या ठिकाणी तो सुद्धा क्षण छोटासा दाखवला गेला आहे। अजून इकडे छोटंसं असं आहे। त्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता संग्रहालय, या साईडला तलवारी तुम्हाला भेटतील कशा पद्धतीने आहेत। 16 ते 18व्या शतकात वापरल्या गेलेल्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तलवारी, त्यांचं सुद्धा संग्रहालय इथे आहे। आणि भरपूर म्हणजे तसं सांगायला गेलो तर भरपूर आहे। हा एक थोडासा नकाशा बघून घ्या। मागच्या याच्यामध्ये जे मी बोललो ना, बोटं कापली होती औरंगजेबाची, तर ती शाहिस्ते खानाची होती। घाईगडबडीमध्ये आहे ना, आम्हाला वरती सुद्धा जायचे, बऱ्याचदा छोट्या छोट्या चुका होतात। औरंगजेब काय शाहिस्ते खान काय, बोटं तर कापली ना महाराजांनी, बस। तिकडे जे आहे ते सुद्धा लिहिलेलं आहे त्या काळातल्या भाषेमध्ये। हा सिंधुदुर्ग आहे का पाण्यातला? हो होय ना, हा सिंधुदुर्ग आहे। मी इथे जाऊन आलेलो आहे। आणि इथे सुद्धा काही असे लेटर वगैरे आहेत ज्याच्यामध्ये त्या काळातल्या भाषेनुसार लिहिलेलं आहे। वाचून दाखवायचं झालं तर बरं नाही वाटणार, जे शब्द समजतील ते तर वाचेन, नाही समजणार त्याचं काय, त्यामुळे ते वाचत नाही आहे। इथे तुम्ही बघू शकता फार सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील आहे। या साईडला सुद्धा बघायला तर खूप जुन्या काळातल्या, म्हणजे त्या काळातल्या तलवारी आहेत ज्या आपल्या मावळ्यांनी वापरल्या असतील म्हणजे वापरल्याच आहेत, त्याच काळातल्या आहेत ॲक्च्युली बघायला गेलं तर। त्यामुळे महाराजांच्या इतिहासावरती नो डाऊट या आहेतच आणि आपल्याला बघायला भेटतं, हे आपलं भाग्य आहे। या पुढे जाऊया।
युगपुरुषाची समाधी. तिथूनच रायगडावरून आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे. समाधीच्या उजव्या हाताला ही दारू गोळ्याची कोठार, अतिशय खोल अशी स्वच्छ पाण्याची टाकी, 12 टाकी. हा कुशावर्त तलाव, हा काळा हनुमान टाकलं हत्ती तलाव, हे भवानी रोड, गुन्हेगारांची कडेलोट करण्याची जागा म्हणून प्रसिद्ध असलेलं हे टकमक रोड. काय आलं? सो अभी ना ग्रुप में बैठे हैं और आई थिंक 30 सेकेंड पण नाही झाले यार, निघालो. सो विद इन 30 सेकेंड्स अभी हम निकल चुके हैं यहाँ से. अदर एक्सपीरियंस इज समथिंग डिफरेंट. बाय द वे थोड़ा थोड़ा मतलब धीरे धीरे ऊपर जाएगा, फिर मैं आपको पूरा व्यू ऊपर से कैसे दिखता है ये दिखा देता हूँ. गिव मी मोमेंट, लेट मी एक्सपीरियंस. feels good, but it's so fast and very steady and very smooth by the way. Now you will have all the view. आता तुला दाखव काय दाखवायचं आहे, फक्त प्रॉपर दाखव. मोबाईल मागे दे. माझा मोबाईल दे ना, माझा मोबाईल दे. आई होप पूरा व्यू आपने देख लिया है. ये शूट में ना एक्सपीरियंस कर रहे हैं. भाई नीचे देखो कितना भयानक लग रहा है. बाहर नको काढू मोबाईल, डायरेक्ट खाली जाए. तो ये देख लो व्यू, मतलब जैसे जैसे ऊपर जा रहे हैं ना वैसे वैसे ये हिल रहा है. बिना डर लगने लगा है. जस्ट हम यहाँ पे है और बहुत मतलब ये कितना फुट नीचे होगा ना, कांट इमेजिन. बट थोड़ा अगर आप यहाँ पे देख सकते हो ना तो इट्स लिटरली अमेजिंग. देखने में बड़ा मज़ा आ रहा है और एट द सेम टाइम बहुत ज़्यादा डर भी लग रहा है. कान भी बैठ चुके हैं. अभी पहुँच गया है भाई. देखो ये हिल रहा था, डर लग रहा था थोड़ा सा. ये आपने इससे पहले व्यू देखा होगा ना कि कितना ऊपर आ चुके हैं, तो इतना चल के आना था. हमने डिसाइड किया था चल के आना था. बट ठीक है, अभी आए हैं, जाते वक्त चल के जाएंगे. पूरा का पूरा मज़ा एंजॉय करेंगे. अभी पहुंच चुके हैं. और चालू रुक चालू रुक. बाप रे, लिटरली अमेजिंग एक्सपीरियंस. मतलब ये पहली बार, गढ़ किले पे तो बहुत चढ़ाओ, ये पहली बार एक्सपीरियंस किया है मैंने. आई लव इट, आई लव इट. बस ओके, सो फाइनली इस जगह पे पहुंच चुके हैं. अभी धीरे धीरे नहीं, फटाफट ऊपर जाएंगे, फटाफट सारी चीज़ें एक्सप्लोर करेंगे. गाइडर मिलता है तो वेल एंड गुड, अगर नहीं मिलता तो खुद का खुद एक्सप्लोर कर लेंगे. बाकी इतिहास तो आपको बहुत सारे वीडियोस में मिल ही जाएगा. चलो मित्रांनो, गड किल्ला बघण्यासाठीचा प्रवास फार लांबचा आहे आणि नाही म्हणलं तरी जवळपास एक 5 ते 6 तास पूर्ण किल्ला बघण्यासाठी जाऊ शकतो. पूर्ण किल्ल्याची माहिती घेण्यासाठी 5 ते 6 तास जाऊ शकतात ना. 5 ते 6 तास कमीत कमी जाऊ शकतात. पूर्ण 5 ते 7 तासामध्ये पूर्ण किल्ला जर फिरवणार असतील तर 2000 रुपये चार्ज घेणार आणि 2000 रुपयामध्ये पूर्ण किल्ल्याची इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला देणार सर्व. तर आज आम्ही आलो आहे, वेळ फार कमी आहे आमच्याकडे, तितकं पूर्ण फिरता येणार नाही आहे. जरी आलं तर त्याची माहिती देता येणार नाही आहे. माहिती जरी देता आली तरी त्याच्यामध्ये थोडीफार चूक होऊ शकते आणि ह्या चुका होऊ नयेत यासाठी या व्लॉगमध्ये मी कुठल्याही पद्धतीची माहिती तुम्हाला देणार नाही आहे. फक्त आणि फक्त आपण या ठिकाणी, त्या काळातले बाथरूम बघ, हे बघ, त्या काळातले बाथरूम बाय द वे हे अशा काहीशा पद्धतीचे होते. सो माहिती काहीच देणार नाही, फक्त तुम्ही व्लॉग एन्जॉय करा.
जे जे आम्हाला शूट करता येईल, जे जे मला दाखवता येईल तुम्हाला, ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि सगळं दाखवायचा प्रयत्न करतो छोट्या छोट्या पार्टमधून, छोट्या छोट्या व्लॉगमधून. एका ठिकाणी बोलत असेल, कदाचित बोलत नसेल, थोडंसं समजून घ्या. फार व्हिडिओ मोठा नाही बनवायचा आहे. आपण छोट्या छोट्या या सगळ्या गोष्टींना एका व्लॉगमध्येच सामावून घेणार आहोत. सो आय वॉन्ट की प्लीज अंडरस्टँड माय ऑल द फीलिंग विथ ड्यू रिस्पेक्ट. आय कॅन नॉट शूट ईच अँड एव्हरीथिंग, आय कॅन नॉट शो यू ईच अँड एव्हरीथिंग, बट येस डेफिनेटली आय लाईक द प्लेस, आय लव द प्लेस, आय लाईक द वाइब. बाय द वे वी विल कम हियर वेरी सून विथ होल द फैमिली. आणि उस टाइम का जो व्लॉग होगा वो गाइज आपके लिए बड़ा मज़ेदार होगा. बड़ा मज़ेदार व्लॉग लेकर आऊँगा और जल्दी ही लेकर आऊँगा. आई डोंट वांट टू यू नो आपको ज़्यादा टाइम तक वेट नहीं कराना चाहता. सो जस्ट एन्जॉय द व्यू, एन्जॉय ईच एंड एवरीथिंग. द निखिल विल शूट ईच एंड एवरीथिंग. डोंट एक्सपेक्ट टू मच, बट येस वॉट एवर द पॉसिबिलिटीज आर देयर, वी आर हियर. आई एम ट्राइंग टू शो you know as much as possible. So thank you so much. Let's enjoy this cinematic shoot. Everything whatever नाही नाही नको, बॅग नसेल तर मला खाली खाली वाटेल. ये देख लो, मतलब यहाँ तक आप जा सकते हो. अरे थांबा. माझा चार्ज नाही, नाही तर तुला बोललो असतो गाड्याच्या पायथ्याशीच बसून राहा, मी जाऊन राऊंड मारून येतो तासाभरात. सो गाइज देख लो, एज मच एज पॉसिबल जो शो हो रहा है वो दिखाने की कोशिश कर रहा हूँ. ये सारा इतिहास, मतलब जो इसकी एक्चुअल हिस्ट्री है, ये मैं आपके साथ बाद में शेयर करूँगा, क्योंकि अभी मैं खुद इस मतलब हिस्ट्री को जानना चाहता हूँ, समझना चाहता हूँ और एक्सपीरियंस करना चाहता हूँ. अब आए हैं तो ऐसे ही नहीं जाएंगे. मैं चाहता हूँ कि ये सारी चीज़ें देखूँ, एक्सपीरियंस करूँ, आँखों में बसा के सारी यादें बनाए रखूँ और साथ लेकर जाऊँ. और हिस्ट्री मैं आपको यूट्यूब पे बाद में दिखाऊंगा जब मैं खुद यहाँ पे आऊँगा, व्हाट्स एवर इट इज़. ओय ओय माशी बघ भाई, पिराना. अरे भाई मजाक नाही, लवकर बघ. हे बघ आवाज ऐकलं बघ, कुठे आले बघ. ओके सो फायनली गाईज, आता गाईज बोलायचं बंद करतो, बिकॉज ना गाईज जाम बेकार वाटायला लागले. तर सो दोस्तों, अभी टकमक टोक के पास हम जा रहे हैं. रायगढ़ में एक ऐसा पॉइंट है जहाँ जिसको टकमक पॉइंट बोला जाता है. उस पॉइंट पे जा रहे हैं. उस पॉइंट की हिस्ट्री बाद में देखेंगे, बट आप इस व्यू को एंजॉय करो, इस पॉइंट को एंजॉय करो. हिस्ट्री को हम एंजॉय करेंगे बाद में. प्रॉपर फैमिली के साथ आऊँगा तब प्रॉपर फैमिलियर ब्लॉग बनाऊँगा. अभी मैं यहाँ पे आया हूँ, सो मैं बस हिस्ट्री को मुझे पता है बट बता नहीं सकता, क्योंकि बहुत कम समय में बहुत ज़्यादा एक्सप्लोर करना है. सो मेरे लिए पॉसिबल नहीं हो रहा. राजांनी एवढ्या उंच डोंगरावरती काय आयडिया आणि शक्कल लावली असेल, ज्या अशा पद्धतीचे पाण्याचे छोटे छोटे तलाव उभारून ठेवलेत. आणि किती सुंदर असा हा गड किल्ला आहे, शब्दात नहीं सांगता येत. तो ये कुछ इस तरीके से है टकमक पॉइंट. एज यू कैन सी, बहुत ही सुंदर, अति सुंदर. यहाँ से लगभग महाड़ की हर एक डोंगर दरी पता चलती है. देखो. ओके सो टकमक पॉइंट के बस 1-2 मिनट दूरी पर, और यहाँ पे हम पहुँच चुके हैं. पीछे एक छोटा सा पानी का झरना नहीं तालाब है, जहाँ पे बैल गाय, आप देखो गाय और बैल भी है. अति सुंदर. और इस पॉइंट पे भी पहुँचते हुए, पॉइंट देखो, एंजॉय द व्यू. देख लो गाइस, मतलब द कैमरा कैन, ओहो कहाँ जा रहा है ये. यहाँ से घिस गए ना तो डायरेक्ट नीचे जाएंगे. जा क्यों रहे हैं, गॉड नोज.
मतलब आंखों से आप इसको एक्सपीरियंस नहीं कर सकते. यू मस्ट हैव टू कम हियर ओनली, देन ओनली यू विल अंडरस्टैंड what is heaven. This is the heaven. This is the heaven. Look at this. Superb. Lovely. I don't know guys कि आप देख सकते हो नहीं देख सकते. आपको एक छोटा सा झरना यहाँ पे दिखाई देगा. दो है. ओके, मैं जूम कर लेता हूँ. ये देखो, ये जो वाइट वाइट वाला दिख रहा है आपको, ये जो वाइट दिख रहा है ना, ये है झरना. मतलब बहुत बढ़िया, बहुत खूबसूरत, दिखने में बड़ा अच्छा लग रहा है यहाँ से. स्टार्ट केला. अरे अमोल सर, अरे नाही जमत, तो फोन सुटेल. बस घरच्यांना एवढंच दाखवलेलं बस आहे. चल निखिल, घरी निघूया आता. Superb. Lovely. फ्लॅश चालू आहे. फ्लॅश तो चालू ऊपर से नीचे आने में बहुत टाइम लगा गाइस हमें. और ये देखो ऐसे गाड़ी से ट्रैवल करना पड़ता है. आवाज नहीं आएगी, ये गाड़ी से ट्रैवल करना पड़ रहा है. इसके पीछे का कारण आपको बाद में बताता हूँ. ये दिखाना चाहता था, बड़ा अलग एक्सपीरियंस है. चलो भाई. हमें आने के लिए गाड़ी नहीं मिल रही थी, दो अलग अलग गाड़ी चेंज करके हम अभी आ रहे थे. और एक भाई साहब मिले जिन्होंने हमें फिर से लिफ्ट दे दिया. और कुछ इसी हालत में हम ट्रैवल करके मुंबई में आने की कोशिश कर रहे थे. आप देख सकते हो पूरा जंगल है यहाँ पे और गाड़ी भी नहीं है रोड पे. ये लकीली हमें मिल गई और मैं अभी चल रहे हैं. ये व्लॉग यहीं पे ख़त्म करता हूँ गाइस. अगर वीडियो अच्छा लगा होगा तो इस पूरे जर्नी को प्लीज़ लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, अपने दोस्तों के साथ शेयर कर दो. ये देखो, ये हमारे साथ गढ़ किला ऊपर ही थे गढ़ पे, बट उनको भी आने के लिए नहीं मिला. तो कुछ इस तरीके से हम सब मिलकर ट्रॅव्हल किए. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. प्लीज सब्सक्राइब द वीडियो.